कधी बँक ऍप उघडायला भीती वाटलीये का? म्हणजे तुम्ही असा विचार केला की आपण बँक ऍप उघडू, पण फोन हातात घेतला आणि विचार केला, कुठेतरी हरवले आणि परत फोन ठेवून दिला. मन म्हणालं नंतर पाहू आणि परत मग नंतर तुम्ही तसंच करता. तुम्हाला माहिती असतं की बँक ऍप उघडून आपल्याला हे बघायचंय. पण मग परत विचार करतात, मन म्हणतं नंतर पाहू, आत्ता नको आणि परत ते पुढे ढकललं जातं. हे फक्त तुमच्या बरोबरच होत नाहीये. हा अनुभव अनेक लोक जे नोकरी करतात किंवा बिझनेस करतात, ज्यांची रेग्युलर सॅलरी आहे किंवा बिझनेस मधून पण त्यांना उत्पन्न आहे किंवा रेग्युलर अर्नर्स, वर्कर्स, सगळ्या प्रोफेशन्स मधले सगळ्यांचा हा अनुभव असतो. कारण क्वाइटली ते जगत असतात हा अनुभव शांतपणे. आणि हे खूप फॅमिलियर आहे सगळ्यांच्याच बाबतीत. कधी ना कधी आपण असं केलेलंच आहे. बरं, हे का असं होतं? आपण आज याला नाव देणार आहोत फायनान्शियल अवॉइडन्स. आणि सर्वात महत्वाचं, हा फायनान्शियल अवॉइडन्स म्हणजे लेझीनेस नाही किंवा इररिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा नाहीये. हा एक ब्रेनचा, आपण म्हणूया की कोपिंग मेकॅनिझम आहे आणि एक प्रोटेक्शन आहे ते. तुम्हाला म्हणजे तुमच्या ब्रेनला ती जबाबदारी असते की तुमची सिस्टीम हँग होऊ नये, आणि त्यामुळे तो प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे, प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स आहे. तर आज आपण पॅनिकने नाही तर क्लॅरिटीने फायनान्सेस कडे बघूयात, पैशांकडे बघूयात. पार्ट 1 इज फायनान्शियल अवॉइडन्स म्हणजे काय? तर पैशांशी संबंधित गोष्टी जाणीवपूर्वक किंवा अर्ध जाणीवपूर्वक टाळणे. उदाहरणार्थ, बँक स्टेटमेंट्स न पाहणे, ते सगळे नंबर्स अवॉइड करणे, क्रेडिट कार्डचं बिल उघडायला उशीर करणे, लोन बॅलन्स चेक न करणे, फायनान्शियल प्लॅनिंग पोस्टपोन करणे. बाहेरून पाहिलं तर हे दिसतं की हा पर्सन केअरलेस आहे, पण सायकोलॉजी मात्र वेगळी कथा सांगते. ब्रेन जेव्हा थ्रेट परसीव्ह करतो की काहीतरी हे भीतीदायक आहे किंवा मला भीती वाटते या गोष्टी, असं जेव्हा ब्रेनला वाटतं की काहीतरी डेंजर आहे, तेव्हा दोन गोष्टी होतात. एक असतं फाईट किंवा मग अवॉइड. जनरली ब्रेनचा तो सिम्पॅथेटिक रिस्पॉन्स असतो, फाईट फ्लाईट. पण इथे मात्र आपण फ्लाईटच्या ऐवजी म्हणूया की अवॉइड. इन अ वे इट इज फ्लाईट ओनली. म्हणजे आपण पळ काढतो की सध्या नाही बघायचंय मला. फायनान्शियल स्ट्रेसमध्ये अनेक लोक अवॉइड मोडमध्ये जातात आणि हे होतं स्ट्रेसमुळे. तो स्ट्रेस साठत 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 जातो आणि त्यामुळे होतं. तर आपण बघितलं फायनान्शियल अवॉइडन्स म्हणजे काय. आता आपण बघूया की ब्रेन अवॉइडन्स का निवडतो. जेव्हा ब्रेनला फायनान्शियल सिच्युएशन, जसं म्हटलं ना मी मगाशी की सिस्टीम हँग होईल असं वाटतं किंवा ओव्हरवेल्मिंग वाटतं की हे खूप होतंय, खूप जास्त फील होतंय आता, असं जेव्हा खूप अति भावनांचा एक भडीमार होतो, तेव्हा नर्वस सिस्टीम एक सिग्नल पाठवतो, दिस इज टू मच. आणि मग ब्रेन डिस्कम्फर्ट कमी करण्यासाठी एक स्ट्रॅटेजी वापरतो, आणि ती स्ट्रॅटेजी असते अवॉइडन्स. की या व्यक्तीला जास्तच आता डिस्कम्फर्ट नको, कारण इतर पण गोष्टी आहेत, आयुष्य जगायचे. तर मग सोपं काय, सर्व्हायव्हल साठी सोपं आहे अवॉइडन्स. म्हणून ब्रेन अवॉइडन्स. आणि काही वेळासाठी अवॉइडन्स अँझायटी कमी पण करतं. त्यावेळेच फेस करण्याचं टेन्शन म्हणा, ते कमी पण होतं. पण
लॉंग टर्म मध्ये ते साचत जातं की आत्ता नंबर्स नाही पाहिलेत, आत्ता माहिती नाही, आत्ता क्लॅरिटी नाही, आणि हे साचत 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 जाऊन पुढे ते टेन्शन अजून वाढतं, तो स्ट्रेस अजून वाढतो, एन्झायटी अजून वाढते, जे आपण पाहत नाही ते ब्रेन मध्ये मोठं होत जातं. कारण की अंतर्मनाला माहिती असतं की हा एक पायलप होत चालला हा नंबर, आणि त्याची मला कल्पना नाहीये. तर फायनान्शियल नंबर जर अननोन असतील तर मग आपली जी इमॅजिनेशन शक्ती आहे ना, इमॅजिनेशन वर्स्ट केस तयार करते. कारण आपली कल्पना शक्ती तर आहेच विस्तृत, ते काहीतरी अजून वर्स्ट दाखवतं आपल्याला, अजून भयानक त्याचं रूप दाखवतं, जर फायनान्शियल नंबर्स ची क्लॅरिटी नसेल, माहीत नसतील तर. तर पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं फायनान्शियल अवॉइडन्स म्हणजे काय, दुसऱ्यामध्ये पाहिलं आपण की ब्रेन का निवडतो फायनान्शियल अवॉइडन्स. आता पार्ट 3 बघूया की हे अवॉइडन्स एक सायकलच असतं, बरं सतत होत असतं, हे समजून घेऊया. स्टेप 1, फायनान्शियल स्ट्रेस येतो, टेन्शन येतं. स्टेप 2, ब्रेन थ्रेट परसीव्ह करतो, काहीतरी डेंजर आहे असं ब्रेनला वाटतं. स्टेप 3, पर्सन बँक ऍप अवॉइड करतो. स्टेप 4, टेम्पररी रिलीफ मिळतो. स्टेप 5, रियालिटी मात्र अननोन राहते. स्टेप 6, एन्झायटी सायलेंटली वाढत जाते, आणि मग अवॉइडन्स अजून वाढत जातो. बरं, महत्वाचं रिअलायझेशन याच्यामध्ये काय, अवॉइडन्समुळे प्रॉब्लेम तयार होत नाही, पण अवॉइडन्समुळे क्लॅरिटी मात्र हरवते. क्लॅरिटीच येत नाही कारण अवॉइड करतोय, आणि क्लॅरिटी नसली की आपण त्याच्यावरती काही पर्याय आखू शकत नाही, स्ट्रॅटेजी दिसत नाही. आणि पुढचा पार्ट, इमोशनल लेअर. आता फायनान्शियल अवॉइडन्सच्या मागे भावना बघू काय काय असतात. भीती, फिअर, शेम, लाज वाटणे, गिल्टी वाटणे, ओव्हरवेल्मिंग वाटणे, खूप जास्तच फील होतंय असं वाटतं. उदाहरणार्थ, मी चुकीचे डिसिजन्स घेतले, बॅलन्स पाहिलं की वाईट वाटेल, माझ्याकडून आता हे हँडल होणार नाही. मग हे सगळे काय आहेत, डिस्कम्फर्ट आहेत, आणि ब्रेन डिस्कम्फर्ट टाळण्यासाठी इन्फॉर्मेशन पण टाळतो. ते नंबर्स किंवा तसे चार्ट्स, त्या तारखा, इन्फॉर्मेशन टाळतो. आज तुम्ही तुमच्या ब्रेनला एक पॉवरफुल लाईन सांगा. अवॉइडन्स म्हणजे इन्फॉर्मेशन पासून पळणं, माहितीपासून पळणं, पण इन्फॉर्मेशन नसली की कंट्रोल कमी होतो. मग तुम्ही काय कराल, एक आपलं छोटस न्यूरोमनी टूल, की 5 मिनिटं फक्त मनी चेकचं टूल, 5 मिनिट मनी चेक, आठवड्यातून एकदाच करायचं, फक्त 5 मिनिटं बस. स्टेप 1, बँक ऍप उघडायचं. बरं, बँक ऍप उघडायला भीती वाटत असेल तर तुम्ही 4-4-6 ब्रीदिंग करू शकता. या 4-4-6 ब्रीदिंगमुळे तुमचं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम म्हणजे मेंदूला शांत करणारी नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होते. 3 ते 5 सायकल्स तुम्ही करू शकता. काय करायचं, 4 काउंट्स म्हणजे या स्पीडने, थोडे शांतपणे, 1, 2, 3, 4 असं तुम्हीच मनातल्या मनात बोटांनी मोजायचं, आणि ते तेवढे आतमध्ये घ्यायचा तो श्वास. मग पुढचे 4 काउंट होल्ड करायचा, आणि 6 काउंट तोंडाने एक्झेल करायचं, जसं आपण स्ट्रॉला फूक मारतो. 3 ते 5 सायकल्स 4-4-6 ब्रीदिंग करायचं. थोडं मन शांत झालं की बँक ऍप उघडायचं. काहींना टेन्शन आल्यानंतर
ब्रीदिंगने अजून टेन्शन येतं. तुम्ही ब्रीदिंग नका करू. तुम्हाला जर एखाद्या झाडाकडे पाहिल्यावर शांत वाटत असेल तर तुम्ही छान हिरवगार झाड बघा किंवा मोकळ्या हवेमध्ये थोडं जाऊन उभं राहा, थोडा मेंदू रिलॅक्स करा आणि मग ऍप उघडा. तर ते जे एकदम आलेला जो एक प्रेशर कुकर सारखं टेन्शन आहे ते आपल्याला कमी करता येऊ शकतं. ब्रीदिंगने, झाडाकडे बघणे, खिडकीत जाऊन उभे राहणे किंवा मोकळ्या हवेत उभे राहणे किंवा गार पाण्याने तोंड धुणे, बर्फ हातामध्ये घेणे, ह्या टेक्निक्सनी या सिस्टीमनी तुमचं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होतं आणि मग तुम्ही फक्त बॅलन्स पहा. जर एवढं टेन्शन असेल तर हे करा, नसेल येत तर सरळ बँक ऍप उघडा, फक्त बॅलन्स पहा. काही अनालिसिस नाही करायचंय, जजमेंट नाही करायचंय, जस्ट ऑब्झर्व. जस्ट ऑब्झर्व. स्टेप 1, बँक ऍप उघडा, त्याआधी ब्रीदिंग करा किंवा गार पाण्याने तोंड धुवा, हवेमध्ये उभं राहा, फक्त बॅलन्स पहा, अनालिसिस नाही, जजमेंट नाही, जस्ट ऑब्झर्व. स्टेप 2, एक खोल श्वास घ्या, स्वतःला सांगा नंबर्स इन्फॉर्मेशन आहेत, आयडेंटिटी नाही. माझी आयडेंटिटी इक्वल टू नंबर्स नाही. स्टेप 3, एक छोटी नोट लिहा. टुडे आय एम अवेअर ऑफ माय मनी. आज मी माझ्या पैशांबद्दल जागरूक आहे किंवा मला माहिती आहे. आय एम अवेअर, मी माझ्या पैशांबद्दल अवेअर आहे. बस. आता हे का वर्क करतं? जेव्हा आपण नंबर्स शांतपणे बघतो तेव्हा ब्रेनला सिग्नल मिळतो की दिस इज मॅनेजेबल, दिस इज मॅनेजेबल. आणि मग त्या सर्व्हायवल ब्रेन मधून जे अति ओव्हरवेल्म होतंय, टेन्शन येतंय, स्ट्रेस येतंय, त्याच्यातून ब्रेन जातो शांतवाल्या मेंदूकडे, जो की डिसिजन ब्रेन असतो. त्या ब्रेनकडे तो ऍक्टिव्हेट होतो, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. तर तुम्ही ही सिग्नेचर लाईन तुमच्या ब्रेनला सांगा की काम ब्रेन इज इक्वल टू स्ट्रॅटेजिक फायनान्शियल डिसिजन्स. माझा शांत मेंदू म्हणजे माझे चांगले पैशांच्या बाबतीतले निर्णय, योग्य निर्णय. आता एक छोटासा पॉज घ्या, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी पैसा अवॉइड करतोय की पैसा समजून घेतोय? स्वतःमध्ये एक आयडेंटिटी शिफ्ट बघा. आजपासून स्वतःकडे अवॉइड करणारा म्हणून बघू नका. त्याऐवजी स्वतःला सांगा, आय एम लर्निंग टू फेस फायनान्शियल रियालिटी कामली. मी माझ्या पैशांच्या बाबतीतली सत्यता शांतपणे बघतोय आणि फेस पण करतोय. आय एम लर्निंग टू फेस फायनान्शियल रियालिटी कामली. फायनान्शियल मॅच्युरिटी म्हणजे परफेक्ट नंबर्स नाहीत. फायनान्शियल मॅच्युरिटी म्हणजे नंबर्स पाहण्याची इमोशनल कपॅसिटी. ती कपॅसिटी आपल्याला वाढवायची. तर फायनल टेकअवे आजच्या व्हिडिओमधून 3 गोष्टी लक्षात ठेवा. अवॉइडन्स ब्रेन हा प्रोटेक्शन आहे. अवॉइडन्स ब्रेनचं प्रोटेक्शन आहे. ठीक आहे. अननोन नंबर्स एन्झायटी वाढवतात. अवेअरनेसने क्लॅरिटी वाढते आणि जेव्हा शांतपणे क्लॅरिटी वाढते त्यावेळी चांगले निर्णय पण घेतले जातात, स्ट्रॅटेजीज बनवल्या जातात आणि मग त्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही लिहू शकता की ठीक आहे, अशा कुठल्या आयडियाज माझ्या मेंदूमध्ये येतात ज्याने माझा इन्कम वाढू शकतो किंवा फायनान्शियल रिसोर्सेस वाढू शकतात जे रिस्कचे नाही आहेत, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. तर जेव्हा मेंदू शांत होतो तेव्हा अशा क्रिएटिव्ह आयडियाज लिहून काढा की कुठल्या वेजने माझे इन्कम सोर्सेस वाढू शकतात जेणेकरून या नंबरमध्ये थोडेसे चेंजेस होऊ शकतात. क्लॅरिटीने पाहिलेला पैसा भीती कमी करतो. तर इथं न्यूरो मनी मध्ये आपण फक्त पैसे मॅनेज करायला शिकत नाही,
आपण पैसे हँडल करणारा ब्रेन मजबूत करतो, ती इमोशनल कॅपॅसिटी आपण वाढवतो. काम माइंड, क्लिअर माइंड. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या.